You ready? Grace and peace from our Father and Savior Lord Jesus Christ. आमचा तारणारा देव प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून तुम्हाला कृपा आणि शांती असो. Wonderful opportunity and privilege to stand before you and share the word of the Lord. अतिशय चांगली आणि ही धन्यता आहे की तुमच्या समोर थांबून देवाचं वचन तुमच्यापर्यंत पोहोचवणं. This morning we are continuing after our Good Friday and Easter season. We are continuing the Luke. गुड फ्रायडे आणि ईस्टरच्या काळानंतर आता आपण पुन्हा लूक या शुभवर्तमानातून आपण शिकत आहोत. And the topic this morning is the true blessedness. आणि आज सकाळी आपला जो विषय आहे की खरी धन्यता. Luke chapter 11 verses 27 and 28. लूक 11वा अध्याय वचन 27 आणि 28. In the world in which we live, people have different definitions about the blessedness. आपण ज्या जगात राहत आहोत त्याच्यामध्ये धन्यता किंवा आशीर्वादित असणं याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. People say I am blessed when they get money. लोक म्हणतात मी आशीर्वादित आहे कारण मला पैसे मिळाले, Because money is their God. कारण पैसा हा त्यांचा देव आहे. When the family prospers, they think they are blessed. जेव्हा कुटुंबामध्ये समृद्धी येते तेव्हा त्यांना वाटतं की ते आशीर्वादित आहेत. When the life goes smoothly, they say I am blessed. आणि जेव्हा जीवनात सर्व काही व्यवस्थितपणे चालतं तेव्हा त्यांना वाटतं की ते आशीर्वादित आहेत. And these days, even in Pune, many cars and vehicles, they have this phrase on the vehicles, I am blessed. आणि या दिवसांमध्ये पुण्यामध्ये देखील अनेक ज्या गाड्या आहेत त्याच्यावर देखील लिहिलेलं आपण पाहिलं असेल की आय एम ब्लेसेड, मी आशीर्वादित आहे असं लिहिलेलं असतं. So I am blessed means there is money in my bank balance according to their definition. आणि त्यांच्या व्याख्यानुसार याचा अर्थ असा आहे की त्यांच्या कडे पैसा आहे म्हणून ते आशीर्वादित आहेत. Because I have joined a certain church and a particular pastor prayed for me and now I am prospering, that's why I am blessed. मी एका विशिष्ट मंडळीमध्ये जातो आणि तिथल्या विशेष पाळकाने माझ्यासाठी प्रार्थना केली आणि माझं चांगलं चाललेलं आहे म्हणून मी आता आशीर्वादित आहे असं त्यांना वाटतं. Some people they use this phrase I am blessed because a famous man prayed for me or a famous person or famous celebrity preachers visited my family. काही लोक हे वाक्य यासाठी वापरतात की कारण खूप मोठ्या अशा प्रचारकाने त्यांच्या कुटुंबाला भेट दिलेली असते किंवा त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली असते. Or this blessedness is connected to the religious places or the famous people. किंवा हे आशीर्वादित असणं धार्मिक स्थळाशी जोडलेलं आहे किंवा मोठ्या लोकांशी जोडलेलं आहे. The question is for you, when you say or when we say we are blessed, what do you mean by that? आणि प्रश्न हा आहे की ज्यावेळेस आपण म्हणतो की मी आशीर्वादित आहे याचा अर्थ काय? We had the wrong definitions. If we are genuine, we had the wrong definitions of the blessedness. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आपल्या देखील आशीर्वादित असण्याच्या चुकीच्या व्याख्या आहेत. My house is near the house of the chief minister, or we have some connection with the political leaders, and people think that even that is blessedness. काही लोकांना असं वाटतं की आमचं घर मुख्यमंत्र्याच्या घराशेजारी आहे किंवा राजकीय लोकांच्या शेजारी आहे म्हणून आम्ही धन्य आहोत, आशीर्वादित आहोत. And we know our own hearts, we know that we had the wrong definition of the blessedness. आणि आपल्या सगळ्यांना हे ठाऊक आहे की आपल्या सुद्धा अनेक ज्या समज आहे आशीर्वादाबद्दल त्या चुकीच्या आहेत. But the question we must ask this morning is this: what does God call blessed or blessed? परंतु या सकाळी आपण हा प्रश्न स्वतःला विचारूया की देव खरी धन्यता किंवा आशीर्वाद कोणत्या गोष्टीला म्हणतो? So according to the view of God, or what is the definition of Jesus Christ or definition of the Bible about the blessedness? आणि देवाच्या दृष्टीने आणि येशूच्या दृष्टिकोनातून खरी धन्यता ही काय आहे?
not what the world says, not what the tradition says, but what does Christ himself say. हे नाही की जग आणि परंपरा काय म्हणते, परंतु स्वतः ख्रिस्त प्रभू येशू काय म्हणतो, आशीर्वादित कोण आहे त्याच्याबद्दल. As he said these things, a woman in a crowd raised her voice and said to him, "Blessed is the womb that bore you, and the breast at which you nursed." But Jesus said, he said, "Blessed rather are those who hear the word of God and keep it." लूक 11वा अध्याय 27 आणि 28. आणि तो या गोष्टी बोलत असता असे झाले की समुदायातील कोणी एक बाई मोठ्याने बोलून त्याला म्हणाली, ज्या उदराने तुला प्रसवले व जी स्तने तू चोखली ती आशीर्वादित आहे. पण तो म्हणाला, जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच आशीर्वादित खरे. True blessedness is not found in just external privilege, but in hearing, believing, obeying the word of God through Christ Jesus or in Christ Jesus. खरा आशीर्वाद जो आहे तो बाह्य गोष्टीमध्ये नाही, तर खरा आशीर्वाद जे देवाचं वचन ऐकतात, पाळतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात त्याच्यामध्ये आशीर्वादित आहे. Let's see the context of this passage, or what really is happening here. आणि याचा संदर्भ आपण आता अभ्यास करूया, नक्की या ठिकाणी काय घडलं. Before we explain the verses, we must understand the context of Luke 11. वचनाचा अर्थ लावण्याच्या अगोदर लूक 11 चा संदर्भ काय आहे, त्या ठिकाणी काय घटना घडलेल्या आहेत त्या आपण पाहूया. If we go back, we learn that Jesus cast out a demon. जर आपण मागे काही वचने वाचले तर आपल्याला कळून येईल की येशूने भूते काढली. And the crowd is amazed. आणि जो लोक समुदाय आहे त्यांना आश्चर्य वाटलं. But the Jewish religious leader accused Jesus Christ of working with devil or working with Satan. परंतु ते जे धार्मिक पुढारी होते, यहुदी धार्मिक पुढारी होते, त्यांनी येशू ख्रिस्तावरती आरोप लावले की हा भूतांच्या सहाय्याने भूते काढतो. Then Jesus warns about the empty religion, clean on the outside but empty within. त्यानंतर येशू ख्रिस्त जे खोटी धार्मिकता आहे त्याच्याबद्दल तो बोलत आहे, आणि तो जी धार्मिकता बाहेरून आहे परंतु आतून अशुद्धता आहे त्याच्याविषयी तो त्यांना दोष लावतो. You might remember the story that a demon goes out and then comes back bringing 7 more demons. आणि तुम्हाला ती गोष्ट आठवत असेल की एका व्यक्तीतून भूत बाहेर पडलं आणि त्याच्यानंतर पुन्हा 7 भूते येऊन त्याच्यामध्ये येऊन राहिली. So the big question of this chapter is, who truly belong to God and who is truly blessed. आणि तर मोठा प्रश्न या संदर्भामध्ये हा आहे की कोण खरोखर देवाचा आहे आणि कोण खरोखर आशीर्वादित आहे. So all these passages are showing there are people who do not belong. They have just outward appearance, but they do not belong to God. They are not truly blessed. And there is another group, they believe in Jesus, believe in His word, and they truly belong to God and they are truly blessed. तर या संदर्भाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजतं की 2 गट आहेत. पहिला गट जो आहे तो बाहेरून देवाचा असल्याचं दाखवतो, आणि दुसरा जो गट आहे तो खरोखर देवाचं ख्रिस्ताचं ऐकतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या आज्ञा पालन करतो. Now in the middle of the tension, Jesus cast out demon and religious leaders are accusing and opposing him. One woman standing in the middle and she cries. आणि या सर्व घटनांच्या मध्ये येशूने भूतांना बाहेर काढलं आणि यहुदी पुढाऱ्यांनी येशूवरती आरोप लावले, आणि या सर्वांच्या मध्ये ही जी बाई आहे ती मोठ्याने ओरडून येशूला म्हणते ती खरोखर ती तुझी माता धन्य आहे. Blessed is the womb that bore you and the breast at which you were nursed or you nursed. ती मोठ्याने ओरडून म्हणाले की ज्या उदराने तुला प्रसवले व जी स्तने तू चोखली ती आशीर्वादित आहे. The misunderstood blessedness, that is the first thing we learn. आणि आशीर्वादाबद्दलची गैरसमज. She says, blessed is the womb that bore you. ती म्हणते की ज्या उदरी तू जन्म घेतला ती धन्य आहे. What is she doing? आणि ती काय करत आहे? She is praising Mary. ती मरियेची स्तुती करत आहे. She is saying how great your mother must be. आणि ती म्हणत आहे तुझी आई किती महान असेल. In her mind, the highest blessing is being physical connected to Jesus.
आणि तिच्या मनामध्ये सर्वात उंच असं आशीर्वादितपणा जो आहे तो येशू ख्रिस्ताशी शारीरिक रीतीने नातं जोडणं याला ती म्हणत आहे. So according to her, that if somebody is in the family of Jesus, they are blessed. तर तिच्या म्हणण्याप्रमाणे असं आहे की जो येशू ख्रिस्ताच्या घरामध्ये आहे, कुटुंबामध्ये आहे, तो खरा आशीर्वादित आहे. By the way, if we study about the family of Jesus, there were unbelievers in the family of Jesus. जर आपण येशूच्या कुटुंबाचा विचार केला तर येशू ख्रिस्ताच्या कुटुंबामध्ये देखील विश्वास न ठेवणारे असे लोक होते. And it was not a place of peace. Some of you think that the family of Jesus might have been the heaven on the earth. आणि आपल्याला वाटत असेल तसं नाही की येशू ख्रिस्ताचं घर कदाचित पृथ्वीवरती स्वर्ग आल्यासारखं असं सुंदर आणि शांत घर असेल, पण तसं नाही. Until the resurrection of Jesus Christ, his brother did not believe in him, and his brother often taunted him. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापर्यंत त्याचे स्वतःचे भाऊ देखील त्याच्यावरती तारणारा म्हणून विश्वास ठेवत नव्हते आणि त्याच्यावरती ते आरोप लावत होते. So the half brothers, त्याचे निम्मे जे भाऊ होते, Savatram. त्याचे सावत्र भाऊ. Yes, so woman, she thought that being physically connected to Jesus is a blessing or a blessedness. तर या ठिकाणी जी बाई आहे तिला असे वाटते की येशू ख्रिस्ताशी शारीरिक नातं असणारे जे लोक आहेत ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत. Now let us be careful. She is not insulting Jesus. She is not. She is impressed with him, but she misunderstands something very important. आता हे समजून घेऊया की ती येशू ख्रिस्ताचा अपमान करत नाहीये, परंतु ती येशू ख्रिस्ताकडून ती प्रभावित झालेली आहे, परंतु तिला काही गैरसमज झालेला आहे. And we also do not throw a baby out of the bathtub or bath water. We don't hate the Mary of the Bible. आणि आपण देखील जी मरिया आहे पवित्र शास्त्रामध्ये जिने येशूला जन्म दिला तिचा आपण तिरस्कार करत नाही. But we don't believe the Mary of the Roman Catholicism. परंतु रोमन कॅथलिक विश्वासाप्रमाणे जे मरियावरती ते विश्वास ठेवतात त्या प्रकारे आपण विश्वास ठेवत नाही. Sometimes some particular words are connected to particular groups. That's why we are so much afraid to use those words in our churches. काही वेळेस काही शब्द जे आहेत ते विशिष्ट पंथाला आपण जोडतो आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्याविषयी जास्त सावध असतो किंवा त्यांची भीती आपल्याला असते. So Mary is connected to Roman Catholicism, and that's why we never talk about the Mary. She was godly woman. परंतु आता ज्या प्रकारे मरिया जी आहे ती रोमन कॅथलिक पंथाशी जास्त जोडलेली आहे आणि मग त्याच्यामुळे आपण अनेक वेळा अशा लोकांविषयी किंवा मरियाविषयी बोलत नाही. I believe in the gift of the tongue of the scripture, but not the gift of the tongue which is going on outside. मी शास्त्राप्रमाणे जे अन्य भाषा आहे त्याच्यावरती मी विश्वास ठेवतो, परंतु आता सध्या जे प्रचलित बाहेर चालू आहे त्या अन्य भाषेवर मी विश्वास ठेवत नाही. And sometime, because the Holy Spirit is connected to a particular group, that's why we in the Reformed churches we sometimes stop talking about the Holy Spirit. आणि काही वेळेस पवित्र आत्म्याबद्दल देखील आपण असाच विचार करतो, कारण काही पंथामध्ये त्याच्याविषयी चुकीच्या प्रकारे विश्वास ठेवला जातो आणि काही वेळेस आपणही त्या गोष्टीमुळे आपण त्याच्याविषयी बोलायचं टाळतो. But according to the Bible, we need to understand and believe in the Holy Spirit. परंतु शास्त्राप्रमाणे आपण पवित्र आत्म्याबद्दल समजून घेणं आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. So this woman, she misunderstood something very important. तर ही जी बाई आहे तिने येशू ख्रिस्ताविषयी खूप महत्त्वाचं जे होतं त्याच्याविषयी तिला गैरसमज झाला. She assumed an external connection equal to true blessing. आणि तिने जे बाह्य नातं आहे त्याला खरे धन्यतेशी तिने जोडण्याचा प्रयत्न केला. This is not just her problem, but this is our problem also. आणि ही समस्या फक्त तिचीच नाही तर ती आपली देखील आहे. People today think they are blessed, or they create their own blessedness. लोक जे आहेत ते आपल्या स्वतःची धन्यता तयार करतात. I was born in a Christian family, that's why I am blessed. काहींना वाटतं की मी ख्रिस्ती घरामध्ये माझा जन्म झाला म्हणून मी आशीर्वादित आहे. I go to a blessing meeting of blessing, that's why
every week I go to such seminars or such blessing meetings. That's why I am blessed. मी काही आशीर्वाद सभेमध्ये किंवा सेमिनारमध्ये जातो म्हणून मी आशीर्वादित आहे. In the childhood, I learn Bible stories. That's why I am blessed. लेकरांना वाटतं की आम्ही पवित्र शास्त्रातल्या कथा आम्ही शिकतो म्हणून आम्ही आशीर्वादित आहोत. Or I am close to a spiritual leader or spiritual people. That's why I am blessed. Or spiritual leader, they visit my family. And I know them and though they know me, that's why I am blessed. काही लोकांना वाटतं की मी आत्मिक पुढारी जे प्रसिद्ध पुढारी आहेत त्यांच्या मी जवळ आहे ते माझ्या घरी येतात म्हणून मी आशीर्वादित आहे. People can be near Christ and still not belong to Christ. लोक ख्रिस्ताच्या जवळ असू शकतात तरीही ख्रिस्ताचे नसू शकतात. Judas is of such example. आणि यहुदा याचं चांगलं उदाहरण आहे. People can be in the church, people can live in the mission compound and still did not belong to Jesus. लोक चर्चमध्ये असू शकतात, मिशन कंपाऊंडमध्ये राहू शकतात तरी देखील ख्रिस्ताचे ते नसतील. Judas walked with Jesus, he ate with Jesus, heard every sermon Jesus preached, but still he was lost. यहुदा इस्करियोत जो आहे तो येशू ख्रिस्तासोबत तो चालला, त्याने ख्रिस्तासोबत भोजन केलं, येशू ख्रिस्ताचे सर्व उपदेश त्यांनी ऐकले तरीही तो ख्रिस्ताचा नव्हता, तो हरवलेला होता. People misunderstand blessedness and we misunderstand blessedness, and even the woman in this story, in this verse, misunderstood the blessedness. लोकांना धन्यतेविषयी गैरसमज आहे. या स्त्रीला देखील तो गैरसमज होता आणि आम्हाला देखील हा गैरसमज आहे. Roman Catholic misinterpretation, secondly. दुसरा जो भाग आहे तो रोमन कॅथलिक लोकांची जी गैरसमज आहे त्याच्याविषयी. About Mary, over time this kind of thinking developed further in Roman Catholic system. आणि मरियाविषयी अशा प्रकारची जी धारणा आहे रोमन कॅथलिक सिस्टममध्ये त्यांच्या प्रथेमध्ये अशी वाढली. Mary was elevated in Roman Catholic Church. रोमन कॅथलिक मंडळांमध्ये मरियाला उंचावलं गेलं. Honor beyond the scripture, they gave honor to her beyond the scripture. शास्त्रा पलीकडे तिचा सन्मान करण्यात आला. They prayed to Mary. त्यांनी मरियाला प्रार्थना केली. They see Mary as the channel of blessing. आणि त्यांनी मरियाला एक आशीर्वादाचं माध्यम म्हणून त्यांनी पाहिलं. Some people have tried to honor Mary in their worship. काही लोकांनी आपल्या उपासनेमध्ये मरियाला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. They believe Mary has eternal motherhood. आणि She त्यांनी is the mother of all the believers. असा विश्वास ठेवला की मरियाला देवाने सार्वकालिक असं मातृत्व दिलेलं आहे. She does saving and redeeming work in bringing people to God. ती लोकांना देवाकडे आणून तारण्याचं कार्य ती करते. And that adoring her in string to a Christian worship. आणि म्हणून तिची उपासना करणं, तिची प्रशंसा करणं ख्रिस्ती उपासनेमध्ये गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटतं. Adoring Mary in this way is a mistake, it is a sin. अशा प्रकारे तिची प्रशंसा करणं, मरियाची प्रशंसा करणं चूक आहे आणि पाप आहे. Because only God deserves the worship, God deserves our praises. कारण केवळ देवच आपल्या प्रशंसेला, उपासनेला पात्र आहे. Father, Son and Holy Spirit, they deserve worship from God's people. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हेच केवळ जे आहेत ते लोकांच्या प्रशंसेसाठी पात्र आहेत. We love and we honor Mary as a human being, but we do not elevate her to the standard of deity. आम्ही तिचा लोक म्हणून तिची प्रशंसा करतो, तिचा सन्मान करतो, परंतु तिला आम्ही देवाच्या पातळीपर्यंत घेऊन तिचा सन्मान करत नाही. But like any other godly woman, Mary may be imitated because she is a saint, she is saint, and she is a good example of a godly woman. आणि ती एक धार्मिक स्त्रीचं ती चांगलं उदाहरण आहे म्हणून तिचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे इतर संतांप्रमाणेच. But we don't worship her as God. परंतु आम्ही तिची देव म्हणून उपासना करत नाही. But here is the problem. Roman Catholics, they stop at verse 27. They don't continue reading verse 28. परंतु समस्या या ठिकाणी आहे, ते येऊन वचन 27 पर्यंत येऊन थांबले, 28 पर्यंत ते गेले नाहीत. Jesus did not deny that, or Jesus does not deny that Mary is blessed. येशू ख्रिस्त मरिया
आशीर्वादित आहे, धन्य आहे, हे नाकारत नाही. But he redirects the focus. परंतु तो आपलं लक्ष जे महत्वाचं आहे त्याकडे तो आपलं लक्ष वळवतो. Not biological privilege, but a spiritual obedience to the will of God. That is where Lord Jesus Christ is leading that woman. आणि येशू ख्रिस्त आपलं लक्ष जैविक अधिकाराकडे नाही तर जे आत्मिक आज्ञा पालन आहे त्याच्याकडे आपलं लक्ष तो लावत आहे. Thirdly, we learn about the true blessedness that Jesus spoke. तिसरी गोष्ट आपण यामध्ये शिकतो ज्याच्याविषयी ख्रिस्ताने सांगितलेलं आहे ती आहे खरी धन्यता. Jesus said in verse 28, वचन 28 मध्ये येशू म्हणाला, verse 28, but he said, blessed rather are those who hear the word of God and keep it. वचन 28 पण तो म्हणाला, जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच आशीर्वादित खरे. The word rather is very important. आणि या ठिकाणी जो रॅदर हा शब्द आहे त्याच्या ऐवजी हा महत्वाचा आहे. It means more than that. याचा अर्थ त्यापेक्षा अधिक. Jesus does not deny that Mary is blessed because she was the vehicle or instrument to bring Jesus in this world. In that sense, she is blessed or blessed. येशू ख्रिस्त मरिया धन्य आहे, ती आशीर्वादित आहे हे नाकारत नाही, कारण खरोखर ती माध्यम होते ज्याच्याद्वारे देवाने ख्रिस्ताला या जगामध्ये आणलं. But he said, blessed rather are those who hear the word of God and keep it. आणि परंतु तो या ठिकाणी हे सांगत आहे की जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे आशीर्वादित आहेत. And the word rather means more than that. Instead, understand this. आणि जो रॅदर हा जो शब्द आहे त्याच्याऐवजी याचा अर्थ त्याच्यापेक्षा अधिक किंवा हे समजून घ्या. And Jesus says, blessed rather are those who hear. आणि येशू म्हणाला की जे देवाचं वचन ऐकतात ते आशीर्वादित आहेत. What does it mean to hear? आणि या ऐका किंवा ऐकणे याचा अर्थ काय? There are many things we hear. पुष्कळ गोष्टी आहेत जे आपण ऐकतो. But here, not just sound entering our ears. आणि या ठिकाणी जे ऐकणं आहे ते फक्त एक आवाज कानामध्ये जाणं इतकंच नाही. But here means the truth entering in our heart. परंतु या ठिकाणी जे ऐकणं आहे ते सत्य आपल्या हृदयामध्ये पोहोचणं. Here means receiving the truth of God, believing the truth of God and submitting to the truth of God. या ठिकाणी ऐकणं जे आहे त्याला देवाचं सत्य स्वीकारणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याच्या अधीन होणं. Imagine a doctor gives you life-saving medicine. You just hear the instruction, understand them, but you never take the medicine. Will hearing alone save you? आणि कल्पना करा, जर डॉक्टरांनी तुम्हाला तुमचा जीव वाचेल अशी औषधं दिले, पर तुम्ही त्यांच्या सूचना ऐकल्या, त्या समजल्या, परंतु तुम्ही जाऊन ते औषधं खाल्लीच नाही, तर मग काय होईल? And the answer is no. आणि काय तुम्ही वाचाल का? In the same way, hearing the word without receiving, trusting, submitting to it does not bless you. आणि या ठिकाणी ऐकणं जे आहे त्याचा अर्थ सत्य स्वीकारणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याच्या अधीन होणं. Jesus is blessed and he is the blessed man of the Psalm 1. येशू ख्रिस्त तो धन्य पुरुष आहे जो स्तोत्र 1 मध्ये सांगितलेला आहे. Blessed is the man delights in the law of the Lord. आणि तो खरं धन्य व्यक्ती आहे जो देवाच्या वचनामध्ये आनंद मानतो. That's what the Bible teaches. Our Jesus Christ, our Savior, is the blessed man. He delights in the law of the Lord, and as we have union with him, even that blessedness flows from him into our hearts, and we too are blessed because of Jesus Christ. आणि पवित्र शास्त्र आम्हाला ख्रिस्ताविषयी हेच शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्त तो धन्य पुरुष आहे जो देवाच्या वचनामध्ये संतोष पावतो आणि त्याच्या धन्यतेमुळे आम्हाला देखील ती धन्यता लाभलेली आहे. So Jesus is a blessed man who rejoices in the law of the Lord. He loves the word of God. We are connected to him. We have union with him, and because of Jesus Christ, even we are blessed and we rejoice in the word of the Lord. येशू तो धन्य पुरुष आहे जो शास्त्रामध्ये रमतो, त्याच्यामध्ये आनंद पावतो आणि आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवल्यामुळे आणि त्याच्याशी जोडल्या गेल्यामुळे आम्ही देखील त्याच्याद्वारे आशीर्वादित झालेलो आहोत. As Psalm 1 pointing very clearly,
and even the different passages in the Bible, according to the Bible, blessed people are the word-centered people. आणि स्तोत्र एक देखील आपल्याला हे शिकवतं की जे देवाचं वचन ऐकतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात, ते खरं धन्य आहेत. The word of God creates faith and repentance in God's people. देवाचं वचन देवाच्या लोकांमध्ये पश्चाताप आणि विश्वास निर्माण करतं. And that's why Lord Jesus Christ is pointing that woman not to Mary but to the word of God, which is eternal, which causes the life. आणि या ठिकाणी म्हणून येशू ख्रिस्त त्या स्त्रीचं लक्ष त्याच्याकडे लावत आहे की ती मरिया ही धन्य नाही, तर जे देवाचं वचन ऐकतात आणि पाळतात ते आशीर्वादित आहेत. If there is faith in our life and if there is repentance in our life, it is the word of God that created faith and repentance in our lives. जर आमच्यामध्ये विश्वास आहे आणि पश्चाताप आहे, तर देवाच्या वचनामुळे ती धन्यता आम्हाला लाभलेली आहे. God saves and sanctifies by the word. देव वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित करतो, आमचं पवित्रीकरण तो करतो. There is no redemption, there is no salvation apart from the word of God. देवाच्या वचनाशिवाय तारण नाही. God saves and sanctifies his people by the word of the Lord. देव त्याच्या लोकांना तारतो, त्यांचं पवित्रीकरण करतो. There is no salvation and sanctification apart from the word of God. देवाच्या वचनाशिवाय तारण नाही आणि पवित्रीकरण देखील नाही. If you are thinking about sanctification and you are keeping your Bible close throughout the week, I think we are at blunder. जर आपण पवित्रीकरणाविषयी उत्सुक आहोत आणि आपण जर आपलं शास्त्रच उघडलं नाही आठवडाभर, तर आपण चुकत आहोत. There is power in the word of God. The Bible very clearly teaches there is power in the gospel, there is power in the word of God. देवाच्या वचनामध्ये आणि देवाच्या सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे. The sheep loves the word, but the goat hates the word. Jesus said, "My sheep will hear my voice." येशू म्हणाला की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. जे मेंढरं आहेत ते देवाच्या वचनावरती प्रीती करतात, परंतु जी शेरडं आहेत ते वचनाचा तिरस्कार करतात. Bible teaches all scripture. 2 Timothy 3:16, all scripture is breathed out by God and profitable for teaching, for reproof, for correction, and for training in righteousness, that the man of God may be complete, equipped for every good work. देवाचं वचन 2 तिमोथेय 3:16 मध्ये आपल्याला शिकवतं की प्रत्येक शास्त्रलेख हा ईश्वर प्रेरित आहे. तो सद्बोध, नीतीचं शिक्षण देण्यासाठी आणि सुधारणूक करण्यासाठी तो उपयोगी आहे. And according to verse 28, Jesus Christ directed that woman's attention to the word of God, and he says that blessed rather are those who hear the word of God and keep it. आणि वचन 28 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं येशू ख्रिस्त त्या बाईचं लक्ष जे आहे तो या गोष्टीकडे वळवत आहे आणि तो तिला सांगत आहे की खरे धन्य ते आहेत जे देवाचं वचन ऐकतात आणि पाळतात. So the blessed people are not just who trust the word of God, submit to it, hear it, receive it, but they are the people who keep the word of God. तर खरे धन्य लोक ते आहेत ते जे फक्त ऐकतात एवढेच नाही, तर जे देवाचं वचन जे आहे ते त्याचं रक्षण करतात, ते आपल्या मनामध्ये साठवून ठेवतात, आज्ञापालन करतात, त्याचं आज्ञापालन देखील करतात. Keep it. This is crucial. आणि हे महत्त्वाचं आहे की त्याचं वचन आम्ही पाळतो. What does the word keep mean? आणि पाळणं म्हणजे काय? To obey everywhere, सर्व ठिकाणी त्याचं पालन करणं, to guard it and to live it, live it out. त्याचं जतन करणं आणि ते जगणं. This means the word shapes our entire Christian life. याचा अर्थ आपल्या संपूर्ण ख्रिस्ती जीवनाला देवाचं वचन आकार देतं. The word is not just for 2 hours or 3 hours of Sunday worship, but the word shapes our entire Christian life. आणि देवाचं वचन फक्त रविवारी 2 किंवा 3 तास ऐकणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर हे देवाचं वचन आपल्या संपूर्ण ख्रिस्ती जीवनाला आकार देणार आहे. We learn that salvation is by grace, it is not by works. आम्ही हे शिकलो की जे तारण आहे ते कार्य आपल्या कामाने नाही, आपल्या कृत्याने नाही, तर देवाच्या कृपेने आहे. But those saved by grace obey the word of grace, because the Bible says the word is the word of grace. जे कृपेने तारलेले आहेत ते कृपेने आज्ञापालन देखील करतात, कारण देवाचं वचन हे कृपेचं वचन आहे.
In the same way, obedience does not save you. Obedience does not save us. आणि त्याच प्रकारे फक्त आज्ञापालन आपल्याला तारण करत नाही. There is wrong teaching that if we say that obedience saves us, it is a wrong teaching. Those people, they believe salvation by the good works. If somebody says that salvation by obedience, it means salvation is by good works. आणि काही लोक अशा प्रकारे शिकवतात की आज्ञा पालनामुळे तारण होतं, परंतु शास्त्र त्या प्रकारे शिकवत नाही. आज्ञा पालनामुळे नाही तर देवाच्या कृपेने तारण होतं. Those saved by grace obey the word by grace. जे कृपेने तारलेले गेले ते कृपेनेच देवाचं आज्ञा पालन करतात. Obedience does not save us. We should never brag about our obedience. आणि आज्ञापालन आपल्याला तारत नाही, म्हणून आपण आज्ञापालनाबद्दल बढाई मारू नये. There are people who brag and boast about their obedience. आणि लोक अशा प्रकारचे लोक आहेत जे आज्ञापालनाविषयी फार बढाई मारतात. Even that is sin. Bragging and boasting about our obedience, even that is sin. आणि आज्ञापालनामध्ये बढाई मारणं हे देखील पाप आहे. They say that we are saved by the grace, but obedience is completely my work, and they boast. आणि ते अशा प्रकारे म्हणतात आम्ही कृपेने आमचं तारण झालं, परंतु आज्ञापालन मात्र जे आहे ते आम्ही आमच्या शक्तीने करतो. Our obedience is working of the Spirit and grace in us. आज्ञापालन जे आहे की देवाच्या कृपेचं झालेलं कार्य, त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये तो आहे. Our obedience is not sporting what Christ has accomplished on the cross. आमचं आज्ञापालन जे आहे ते ख्रिस्ताने वधस्तंभावरती जे साध्य केलं त्याला वेग किंवा त्याला बळकटी देत नाही. So we need to understand that our salvation is not based on our obedience. Our salvation is accomplished on the cross by Jesus Christ. तर आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आमचं आज्ञापालन आम्हाला तारत नाही, तर देवाच्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या कार्यामुळे आमचं तारण पूर्ण झालेलं आहे. And because Jesus by grace has saved us, this obedience flow from the complete work of Jesus Christ. कारण येशूने आम्हाला तारलेलं आहे, म्हणून हे जे आज्ञापालन आहे ते ख्रिस्ताच्या वधस्तंभापासून ते वाहत येतं. We obey out of gratitude and out of our response to the grace of God. आम्ही कृतज्ञतेने आज्ञापालन करतो आणि कृतज्ञतेने आमचा प्रतिसाद म्हणून आम्ही आज्ञापालन. We obey out of love to our God. आमच्या देवावर प्रीती करण्यासाठी आम्ही आज्ञापालन करतो. And we should understand that our obedience is not perfect in this life. त्यासोबत आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आमच्या या जीवनामध्ये आम्ही जे आज्ञापालन करतो ते देखील परिपूर्ण नाही. Obedience is real but imperfect and often weak. आज्ञापालन हे खरं आहे, परंतु ते त्याच वेळेस ते पूर्ण अपरिपूर्ण आहे आणि ते अशक्त आहे. But we need to understand that we obey the word of God, but it flows from resting in Christ and assurance that Christ has accomplished the salvation. आम्ही आज्ञापालन करतो, परंतु आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे आज्ञापालन ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडून ते वाहतं आणि आम्ही देवाच्या पूर्ण केलेल्या कार्यावरती अवलंबून आहोत, विसंबून आहोत. We obey God, trusting in the complete work of Christ, trusting that Christ has accomplished our salvation. ख्रिस्ताच्या पूर्ण कार्यावरती आम्ही विसंबून राहून, ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या या गोष्टीवर विसंबून राहून आम्ही आज्ञापालन करतो. So our obedience does not support justification. Our obedience does not add into the complete work of Jesus Christ on the cross. तर आमचं जे आज्ञापालन आहे की ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या कार्याला पुष्टी देणारं नाही, किंवा आम्ही ख्रिस्तामुळे नीतिमान ठरलो या गोष्टीला पुष्टी देणारं नाही, तर त्याच्यामध्ये त्याच्या वधस्तंभामध्ये आमचं तारण पूर्ण झालेलं आहे. But blessed are those who hear the word of God and keep it, means obey it. आणि जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच आशीर्वादित खरे. Focus is less on measuring obedience and more on trusting Christ's finished work. When we obey, the focus should not be measuring our obedience, but trusting on Christ's finished work. आणि आज्ञापालनाचा आपण मोजमाप करण्याकडे आपण लक्ष देऊ नये, तर ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या कार्यावरती आपण विसंबून राहावं. What Mary thought about blessedness?
according to verse 9, according to chapter 1. Mary's own definition of blessedness. अ, अ, पहिल्या अध्यायामध्ये आपण मरियाची जी व्याख्या आहे आशीर्वादित असण्याबद्दल किंवा धन्यतेबद्दल ती काय आहे आपण पाहूया. Now here is something beautiful. आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असं वर्णन आहे. Mary herself defines blessedness correctly in Luke chapter 1 verse 45. लूक 1 आणि 45 मध्ये मरियेने जे आहे धन्यतेला योग्य प्रकारे तिने त्याची व्याख्या तिने केलेली आपल्याला पाहायला मिळते. We shall read that verse, Luke chapter 1 verse 45. लूक पहिला अध्याय आणि वचन 45. And blessed is she who believed that there would be a fulfillment of what was spoken to her from the Lord. Yes, thank you very much. Chapter 1 verse 45. Mary visits Elizabeth, and the passage is from that particular scenario. For behold, when the sound of your greeting came to my ears, the baby in my womb leaped for joy, and blessed is she who believed that there would be a fulfillment of what was spoken to her from the Lord. So this is the Bible, and Bible very clearly defines again that what is the true blessedness means. आणि वचन 43 पासून पुढे जेव्हा मरिया अलिशेबेला भेटते तिथून पुढे तो संदर्भ आहे आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं मरिया देखील आशीर्वादित खरं आशीर्वादित असणं हे कशा प्रकारे ती त्याची व्याख्या करते हे पाहायला मिळतं. Gabriel came and he brought the message to Mary, and Mary believed the word. गॅब्रिएल देवदूत येतो तो मरियाकडे संदेश आणतो आणि ती विश्वास ठेवते. Why Mary is blessed? Not because she carried Jesus physically, but because she believed the word of God. आणि मरिया का आशीर्वादित आहे याच्यासाठी नाही की तिने येशूला आपल्या उदरामध्ये जन्म दिला, तर तिने खरोखर प्रभू येशू ख्रिस्तावरती तारणारा म्हणून विश्वास ठेवला म्हणून ती आशीर्वादित आहे. Augustine said in his treatise on Holy Virginity, Mary was more blessed in accepting the faith of Christ than conceiving the flesh of Christ. आणि ऑगस्टिनने मरियाच्या धन्यतेविषयी म्हटलेलं आहे. ते म्हणतात की मरिया येशूच्या देहाची गर्भधारणा करून जितकी धन्य झाली त्यापेक्षा अधिक ती येशूवर तारणारा म्हणून विश्वास ठेवण्याद्वारे ती आशीर्वादित झालेली आहे. Yes, think if she had just conceived Jesus Christ but never believed in Jesus Christ, it could have been a very miserable state of Mary. आणि विचार करा, जर तिने फक्त येशूला जन्म दिला असता परंतु ख्रिस्ताला तिने त्याच्यावर तारणारा म्हणून जर विश्वास ठेवला नसता तर किती तिची दुर्दशा झाली असती. Mary was more blessed in accepting the faith of Christ than conceiving the flesh of Christ. आणि ती जी आहे ते येशूवर तारणारा म्हणून विश्वास ठेवण्याद्वारे अधिक धन्य झाली. Rather than becoming an object of our praise, Mary serves an example of our faith. आणि मरिया जी आहे ते आपल्या उपासनेचं केंद्र होण्याच्या ऐवजी मरिया आमच्या विश्वासासाठी एक उदाहरण आहे. In the end, her most important relationship to Jesus was not as a mother to her son, but a sinner to her Savior and a disciple to her Lord. आणि सरते शेवटी सर्वात महत्त्वाचं जे आहे तिचं येशू ख्रिस्ताशी जे नातं आहे तिचा मुलगा म्हणून नाही तर तिचं नातं येशू ख्रिस्ताशी एक तारणारा म्हणून आणि ती ख्रिस्ताची ती एक शिष्य आहे या नात्याने ती धन्य आहे. Yes, in her psalm she has expressed that she needed Savior, she needed Lord. आणि मरियाच्या स्तोत्रामध्ये तिने हे व्यक्त केलेले आहे की तिला देखील त्या तारणाऱ्याची गरज आहे. So she is a wonderful example as sinner to a Savior and disciple to the Lord, as we even open Acts chapter 2, that she was among the disciples of Lord Jesus Christ. तर मरिया एक चांगलं उदाहरण आहे आपल्या विश्वासासाठी ज्यामध्ये तिचं नातं एक पापी या नात्याने ख्रिस्ताशी तारणाऱ्याशी आहे आणि ती येशू ख्रिस्ताची सेविका किंवा येशू ख्रिस्ताची शिष्य म्हणून ती स्वतःला दाखवते. So Jesus this morning even speaks to us that
Blessed rather are those who hear the word of God and keep it. आणि आज सकाळी ख्रिस्त आम्हाला देखील हे शिकवत आहे की जे देवाचे वचन आणि ऐकतात आणि पाळतात ते खरे आशीर्वादित आहेत. How to treasure and value the word of God. आणि देवाच्या वचनाला कशा प्रकारे आम्ही साठवू शकतो आणि त्याला कसं आपण महत्त्व देऊ शकतो. See the word of God as God's voice. God's voice. The reformers said that when the word speaks, God speaks. देवाच्या वचनाकडे देवाच्या वाणीप्रमाणे पहा, कारण रिफॉर्मर्स देखील असे म्हणतात की देवाचं वचन जे आहे ते देवाची वाणी आहे. When you open the Bible, this is not just a book, this is a God speaking to you. If God speaks, we must listen. आणि जेव्हा आम्ही शास्त्र उघडतो तर ही केवळ वाणी नाही तर देवाचा शब्द आहे. देव आमच्याशी बोलतो. We must tremble, we must repent, and we must respond to the word of God. आम्ही आदराने देवाच्या वचनाला प्रतिसाद द्यावा, आम्ही पश्चाताप करावा. Imagine God audibly spoke from heaven today. Would you ignore him? At every time you open the scripture, God is speaking. कल्पना करा जर देव आपल्याशी त्याच्या वाणीने सरळ बोलत आहे, त्याच प्रकारे पवित्र शास्त्र देखील आपण जेव्हा उघडतो त्यावेळेस देव आपल्याशी त्याच्या वाणीने बोलत असतो. So first thing, see the word as God's voice. तर पहिली गोष्ट देवाचं वचन, देवाची वाणी अशा प्रकारे पहा. Meditate on the word, not just read. देवाच्या वचनावरती मनन करा, फक्त वाचू नका. Many people read quickly but think deeply. बरेच लोक जे आहे ते पटकन वाचतात परंतु सखोल त्याच्यावरती ते मनन करतात. Repeat the words, reflect on it, and apply the word in your life. पुन्हा पुन्हा ते वाचा, त्याच्यावरती मनन करा आणि तुमच्या जीवनामध्ये ते लागू करा. Thirdly, delight in the word. देवाच्या वचनामध्ये आनंद करा. We need to ask this question: do I enjoy the scripture? Do I enjoy reading the scripture, spending my time in the word? आम्ही स्वतःला हे प्रश्न विचारा की मी शास्त्र उघडतो का, त्याच्यावरती मी मनन करतो का, त्याच्यामध्ये मी आनंद करतो का. Or is it just a daily duty of me to read one passage and go for the job? Or do I enjoy the word of the Lord? काय एक रोजचं एक कर्तव्य म्हणून आपण ते एक शास्त्रभाग वाचतो आणि मग आपलं काम करायला जातो का आम्ही देवाच्या वचनामध्ये आनंद करतो. Yesterday in my sessions in Kolhapur, when I asked that how do you take your how do you do your meditation every day or family prayer? So one of the persons said, we read the daily bread, the book. I said, that is not the daily bread, this is the daily bread. That can be a daily bhaji or daily vada, but that is not the daily bread, this is the daily bread. काल कोल्हापूरच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला की तुम्ही कशा प्रकारे शास्त्रावरती मनन करता, तर त्यातल्या एकाने सांगितलं की डेली ब्रेड नावाचं जे पुस्तक आहे ते मी रोज वाचतो. आणि मी म्हटलं की ते दररोजची तुमची भाकर नाही तर ते जणू काही स्नॅक्स असल्यासारखं ते भजी वडापाव या प्रमाणे ते आहे. Delight in the word. देवाच्या वचनामध्ये आनंद करा. A hungry man does not need to be forced to eat. If your soul is hungry, you will desire the word. जो भुकेला माणूस आहे त्याला जेवणासाठी आपल्याला आग्रह किंवा बळजबरी करायची गरज पडत नाही. Fourthly, obey because grace is given to us. आज्ञा पालन करा कारण आम्हाला कृपा दिलेली आहे. Fifthly, guard the word. The world will try to take it away. There is distraction, sin and busyness, but we must protect what we hear. पाचवी गोष्ट, देवाचं वचन जे आहे ते सांभाळा, त्याचं जतन करा. जगामध्ये आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत, पाप आहेत आणि व्यस्तता आहे, परंतु आम्ही देवाचं वचन जतन करणं गरजेचं आहे. Sixthly, depend on the Holy Spirit. When we open the word of the Lord, we need to pray to the Holy Spirit. Holy Spirit, open my eyes to see the beautiful things from your scripture. सहावी गोष्ट, पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहा. पवित्र आत्म्याला प्रार्थना करा. ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो ते आम्हाला समजावं. We cannot do this naturally. The flesh resists the word. The spirit gives the love for the word. आणि आम्ही नैसर्गिकरित्या हे आपण करू शकत नाही कारण आपला देह जो आहे तो या गोष्टीला विरोध करतो. परंतु देवाचा आत्मा जो आहे तो देवाच्या वचनावरती आपल्याला प्रेम करायला सहाय्य करतो. And finally, Christ the perfectly blessed one. आणि Let us lift our eyes to Christ.
शेवटी ख्रिस्त जो आहे तो परिपूर्ण आशीर्वादित किंवा धन्य असा जो आहे He त्याच्यावर आपलं लक्ष perfectly, लावूया. he perfectly heard the Father, he perfectly obeyed. He is the truly blessed man, and we have union with him. त्याने परिपूर्ण रीतीने पित्याचं त्याने ऐकलं आणि आज्ञापालन केलं आणि आम्ही त्याच्यामध्ये आशीर्वादित आहोत. The strength to read, meditate on the word of the Lord, and obey the word of God comes from the real blessed person, Lord Jesus Christ, because we have union with him. पवित्र शास्त्र उघडणं, ते वाचणं, त्याच्यावरती मनन करणं, त्याच्यावर प्रेम करणं, त्या खऱ्या धन्य आणि परिपूर्ण अशा ख्रिस्ताकडून ते येतं. The truly blessed person is the one who hears the God's word, believe it, treasure it, and lives under its authority through faith in Christ Jesus. खरा धन्य व्यक्ती तो आहे जो देवाचं वचन ऐकतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचं जतन करतो आणि त्याची आज्ञा पालन करतो, त्याच्या अधिकारामध्ये जो राहतो. Blessed rather are those who hear the word of God and keep it. देवाचं वचन जे ऐकतात आणि जे पाळतात तेच आशीर्वादित खरे. May the Lord bless his word to our hearts. प्रभू येस ही वचनं आपल्या अंतःकरणासाठी आशीर्वादित करो. Thank you, Pastor Pankaj आणि Brother Amit. त्यांनी तुमचे आभार मानतो. आपण जाणार आहोत आणि आराधनेमध्ये गोपूजनाचा विधी होईल. गीत गाणार आहोत. While I sing this song, His mercy is more. Truly, God's mercy is more as we are fallen in this world.